छत्रपती संभाजीनगरमध्ये एकात्मिक आदिवासी विभागात मोठा घोटाळा। 4 महाविद्यालयांमध्ये 400पेक्षा अधिक बनावट आदिवासी विद्यार्थी दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार। रायगडमधील 8 धोकादायक पुलांवरून अवजड वाहतूक बंद। जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा आदेश। पावसाळा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाचा निर्णय। गायी चरण्यासाठी गेलेल्या गुराखी नाल्याच्या पाण्यात वाहून गेला। गोंदियाच्या आमगावला लागून असलेल्या बनगावातील नाल्याजवळची घटना। गुराख्याचा शोध सुरू। बॉम्बे ट्रान्सपोर्ट या कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली। पार्क केलेल्या 7 दुचाकी आणि 2 रिक्षांवर भिंत कोसळल्यानं मोठं नुकसान। पैठणमधील जायकवाडी धरण 90% भरलं। धरणाच्या 18 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। छत्रपती संभाजीराजेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट। महाड रायगड राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती महामार्ग असं नाव द्या, संभाजीराजेंची मागणी। रायगडच्या म्हसळा माणगाव रस्त्यावर श्रीवर्धन आगाराच्या धावत्या बसचा दरवाजा उघडाच। एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू। नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून पळून नेलेल्या मुलीचा पोलिसांनी लावला शोध। या प्रकरणी एकाला अटक। कोकणात आजपासून पावसाचा जोर ओसरणार। विदर्भातील पुढील 3 ते 4 दिवस ढगांच्या गडगडाटांसह पावसाचा इशारा, तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची उघडीप। मुसळधार पावसामुळे बेळगावातील गोकाक धबधब्यानं रौद्ररूप धारण केलं। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।